विधानसभा निवडणुकीत अनेक घटक परिणाम करणारे आहेत। त्यातील 9 घटक हे निर्णायक ठरणार आहेत। हे 9 घटक कुणासोबत राहणार, हे 9 घटक कोणते आहेत, ते इतके परिणामकारक का ठरणार आणि त्यातील किती घटक महायुतीसोबत आणि किती घटक मवियासोबत राहणार, चला समजून घेऊयात। सुरुवातीला पाहूयात हे 9 घटक कोणते आहेत। 1 महिला, 2 शेतकरी, 3 मराठा, 4 ओबीसी, 5 इतर जाती, 6 मुस्लिम, 7 तरुण, 8 बंडखोर आणि 9 सामाजिक संस्था। यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे 9 घटक निर्णायक ठरणार आहेत। आता ह्या 9 घटकांपैकी किती घटक महायुतीसोबत आणि किती घटक मवियासोबत आहेत ते सविस्तर पाहूया। या 9 घटकांपैकी 4 घटक महायुतीसोबत राहतील तर 5 घटक हे मवियासोबत राहतील अशी माहिती समोर येते आहे। यातील पहिला घटक आहे महिला। हा घटक काही प्रमाणात महायुतीकडे झुकलेला आहे। या घटकाचा काही प्रमाणात अधिक फायदा हा महायुतीला होणार आहे। दुसरा घटक आहे शेतकरी। महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी वीज बिल मोफत दिली आहे। सोबतच काही योजना आखल्यात, मात्र शेती पिकांना भाव नाही। खास करून कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी नाराज आहे। त्यामुळे या घटकाचा काही प्रमाणात अधिक फायदा हा मवियाला होईल। तर तिसरा घटक आहे मराठा समाज। हा घटक कुणासोबत असेल हे वेगळं सांगायला नको, पण यात एक गोम आहे। हा घटक मवियासोबत राहणार असला तरी या घटकाचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अधिक फायदा होणार आहे। त्यामुळे शिंदेंची शिवसेना ही भाजपपेक्षा अधिक आमदार निवडून आणेल असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। चौथा घटक आहे ओबीसी समाज। हा महायुतीसोबत राहील, त्याचा फायदा महायुतीला होईल आणि त्यातही खास करून भाजपला अधिक फायदा होईल। 5 इतर जाती, हा सुद्धा महायुतीसोबत घटक राहील। 6 मुस्लिम समाज, हा समाज मवियासोबत राहील। लोकसभेला मवियाला याच समाजामुळे फायदा झाला होता। आताही हा समाज मवियाला एक गठ्ठा मतदान करेल। 7 तरुण, राज्यातील तरुण तरुणी मवियासोबत काही प्रमाणात जास्त राहण्याची शक्यता आहे। त्याचं कारण आहे राज्यातील उद्योग परराज्यात गेलेत, राज्यामध्ये रोजगार नाही हे पटवून देण्यात मविया यशस्वी ठरतोय। 8 बंडखोर, हा घटक महायुतीसोबत राहील। मवियाचे अधिक आमदार हा घटक पाडेल आणि जितके बंडखोर विजयी होतील ते महायुतीसोबतच जास्त प्रमाणात दिसतील, मवियासोबत दिसणार नाहीत। त्यामुळे या घटकाचा फायदा महायुतीला होईल। आणि 9 सामाजिक संस्था, हा घटक अनेक राजकीय विश्लेषक, राजकारणी, पत्रकार अनेकांच्या लक्षात आलेला नाही, पण हा घटक यंदाच्या विधानसभेतील अंडर करंट आहे। लोकसभेला जसा मुस्लिम समाज अनेकांच्या लक्षात आला नव्हता, तसा सामाजिक संस्था हा घटक विधानसभेला कमाल करू शकतो। हा घटक मवियासोबत राहील। शेवटी सारांश, 4 घटक हे महायुतीला पाठिंबा देतील, महायुतीच्या पाठीशी असतील आणि 5 घटक हे मवियाच्या पाठीशी आहेत। टक्केवारीमध्ये सांगायचं झाल्यास ईव्हीएम मशीन घोटाळा झाला नाही तर राज्यात 40% आसपास महायुतीला आणि 50% आसपास मवियाला हे घटक पाठिंबा देतील, ही मतं मिळतील। त्यामुळे सत्ता कोणाची येईल हे तुम्हीच ठरवा। पण एक निरीक्षण असंही आहे, अनेक राजकीय अभ्यासकांचं म्हणणं आहे महायुतीमध्ये भाजपापेक्षा अधिक आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे निवडून येतील। तुम्हाला काय वाटतंय? कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा डी द डिस्कवर।